नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण ब्लाऊज पिसाला डिझाईन असली ना त्याचा गळा छोटा कसा करायचा तो बघणार आहे. हे पहा मी इथं आता ब्लाऊज पीस घेतलेला आहे. ब्लाऊज पीस मी पूर्ण असा ब्लाऊज पीस मी चौकोनीच कापलेला आहे. असं अस्तरच्या मापानं मी कापलेला नाही. इकून पण जादा सोडलेला आहे आणि इकून पण. आता आपला गळा घेतलेला आहे मी 7चा. हा गळा आहे 7चा. आपल्याला मेन गळा घ्यायचा आहे फक्त 4-4.5चाच गळा घ्यायचा आहे आपल्याला. आता मी अशी डिझाईन एकावर एक मांडून घेतलेली व्यवस्थित. आता हे पहा मी खुणा करून घेणार आहे. या साईडनं सुद्धा 2 घेतलेले आहे आणि आता आपण ही मधल्या भागावर अशी शिलाई मारून घेणार आहे. हे पहा मी शिलाई मारलेली आता याला. आता मी याच्यावर अस्तर घेणार आहे. आपण गळा पूर्ण आखून घेतलेला आहे. आपल्याला जेवढा ब्लाऊजचा गळा असतो तेवढा. मी दुसऱ्या साईडला असं उमटून थोडं उघडून घेतलेलं आहे. गळा आधी कट करायचा नाही. आपण डायरेक्ट आता याच्यावर अशी शिलाई मारून घेणार आहे. आणि मी खालचं सोयीचंच ठेवलेलं आहे ब्लाऊज पीस आणि त्याच्यावरच अशी शिलाई मारलेली. आता मी याच्यावर आपलं अस्तर ठेवलेलं आहे. आता मी हे इकून पण शोल्डर 3 सोडलेले आणि पलीकडल्या साईडनं सुद्धा 3 सोडलेले. आता मी याला एक शिलाई मारून घेणार आहे. कापड बघा मी कसं आपलं अशी एक शिलाई आता आपण याला मारून घेणार आहे. आणि बघत राहायचं खाली डिझाईन व्यवस्थित येते का त्या डिझाईनवरच आपली शिलाई. आणि पूर्ण कपडा असा की जरा हळूहळू करीत राहायचं. हे पहा पूर्ण मी हळूहळू असं करून घेणार आहे. आणि हे पहा कपडा आपल्याला सरकत राहायचा असा एकदम हे करायचा नाही. हे पहा पूर्ण मी गळ्याला आता याला शिलाई मारून घेतलेली. आणि अस्तर थोडं आपलं लूज झालेलं आहे, त्याला काही होत नाही ते. आता आणि काढल्या साईडनं सुद्धा 3 आहे शोल्डर आणि ती काढल्या साईडनं सुद्धा 3 आहे. आणि आता मी हे कट करून घेणार आहे. हे पहा पूर्ण मी आता हे कट करून घेणार आहे. बघा एकदम असं मोठा गळा असला ना आपल्याला छोटा गळा एकदम बनल्या जातो. हा हे पहा पूर्ण आता मी असं कात्रीनं असं करून घेणार आहे. आणि आता ब्लाऊजला आपण इथं पलटी मारून घेणार आहे. हे पहा छोटा गळा आपला झालेला आहे. आता आपण याच्यावर एक दाब शिलाई देणार आहे. आता एक दाब शिलाई मी देणार आहे. आणि मेन आपलं ब्लाऊज पीस आहे ना त्याचं चौकनीच घ्यायचं. थोडं आपण जसं अस्तरचा मोंढा ते कापतो ना तसं बिलकुल घ्यायचं नाही. कापड मेन जादाच ठेवायचं. मी बघा थोडं जादाच ठेवलेलं आहे म्हणजे चौकनी असं कापून घेतलेलं आहे. आणि आता आपण हे कट करून घेतलेलं आहे. आपला गळा एकदम असा मस्त इथं तयार झालेला आहे. आता आपण याला चौकोन अशी एक शिलाई मारून घेणार आहे. हे पहा आता परफेक्ट हळूहळू एकदम अशी शिलाई मारून घ्यायची. आणि कापड असं थोडं खालचं मेन पिसायचं ओढीत राहायचं, कारण मग ते डिझाईनमुळं सरकतं. हे पहा आता थोडं इथं जादा झालं त्याच्यामुळे मी थोडं इथं अस्तर दुमतून घेतलेलं आहे म्हणजे वरलं. हे पहा आणि डबल एक आपण आता शिलाई इथं मारून घेणार आहे. हे पहा आता मी सगळीकडून आता इथं शिलाई मारून घेतलेली. याला एकदम हळू ना मारायची, एकदम असं हे करायचं नाही. हे पहा परफेक्ट अशी एखादल्या साईडनं सुद्धा आता शिलाई आपण मारून घेणार आहे. पूर्ण शिलाई मी याला मारलेली. आता आपण एकदम आपला कापड असं उरत असतं ना ते सुद्धा आपण आता इथं कट करून घेणार आहे. हे पहा पूर्ण कापड मी कट करून घेतलेले आणि एकावर एक सुद्धा मी मांडून बघितलं, एकदम व्यवस्थित आलेलं आहे. आता आपण याला नाही का टक्स मारून घेणार आहे. हे पहा परफेक्ट असा गळा आपला झालेला आहे. आता मी याला पाठीमागचे टक्स मारून घेणार आहे. हे बघा एकदम असं हळून मी टक्स मारून घेतलेले आहे. ह्या ब्लाऊजला सुद्धा मी टक्स मारणार आहे. डबल शिलाई आम्ही मारून घेतलेल्या आहे टक्सला. आता हे पाठीमागचे पूर्ण आपले टक्स झालेले आहे. आता मी याला पाठीमागच्या साईडनं आपण पट्टी लावणार आहे, कारण आपण असं पट्टी दिलेली नाही. रेडीमेड ब्लाऊज डिझाईन असली का त्याला पिसाला तर पलटी द्यायची नाही, कारण मग अशी एक पट्टी काढून घ्यायची त्याला. हे पहा आता मी इथं एक पट्टी घेतलेली आहे. ती पट्टी आता मी त्याला लावणार आहे, कारण आपण तसं पलटी देऊन हे केलं ना डायरेक्ट मग ते व्यवस्थित डिझाईन येत नाही. कुठं असं आपल्याला दिसत नाही मग डिझाईन कशी आलेली काय. असं केलं ना एकदम परफेक्ट डिझाईन येऊन जाते. आणि आपलं साधं ब्लाऊज असलं ना त्याला पलटी मारली तरी जमती, पण हे असं डिझाईन असली ना ब्लाऊज पिसाला याला अशी
पलटी द्यायला जमत नाही. हे पहा पूर्ण मी आता याला शिलाई मारून घेतलेली आणि उंची आपली 14.5 बरोबर अशी आलेली आपली. हे पहा ब्लाऊज आपला पाठीमागचा गळा